नमस्कार, कुकिंग विथ वैभवीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पॅटेटो नट। त्याच्यासाठी साहित्य: तांदळाचं पीठ, कांदा, तीळ, लसूण, मिरची, आलं, हे कढीपत्त्याचे तुकडे, कोथिंबीर आणि हा कच्चा बटाटा आणि चिली फ्लेक्स आणि मीठ। हे बघा, बटाट्याचे आपण तुकडे करून घेतले आहेत। त्याच्यात आता थोडंसं आलं आणि 4-5 लसणीच्या पाकळ्या आणि 3-4 हिरव्या मिरच्या घालून याची बारीक पेस्ट करून घेऊया। हे बघा, आपली पेस्ट तयार झाली। आता आपण काय करूया, कृती करायला सुरुवात करूया। कढईत आपण ठेवली आहे, आपण त्याच्यात थोडं तेल घालूया। कांदा परतून घेऊया। तेल आपलं तापलंय, आता आपण ह्याच्यात कांदा फोडणी घालूया। कांदा परतला की आपण त्याच्यात ते आपलं वाटलेलं बॅटर टाकूया आणि पाणी टाकून एक उकळी काढूया आणि नंतर त्याच्यात तांदळाचं पीठ घालूया। आता परतला गेलाय। आता आपण ह्याच्यात चिली फ्लेक्स आणि कढीपत्ता घालूया आणि जे आपण आता वाटलं होतं ना बटाट्याचं बॅटर, ते ह्याच्यात घालूया। हे मिक्स करूया आणि याच्यात आपण आता मावेल तेवढं तांदळाचं पीठ घालूया। थोडं याला उकळी बॉईल करू थोडंसं। हे बघा, आता बटाटा चांगला एकजीव झालाय, तर आपण त्याच्यात तांदळाचं पीठ घालूया। मावेल इतकं तांदळाचं पीठ, भरपूर पण नाही। हे बॉल्स कसे, नट्स कसे आपण बनवून ठेवू शकतो फ्रीझरमध्ये, आणि जेव्हा आपल्याला लागतील किंवा मुलं सकाळी शाळेत जातात त्यावेळी वेळ नसतो, तेव्हा आपण त्यांना पटकन फ्राय करून देऊ शकतो। हे बघा, हे आता छान एकजीव झालंय। आता आपण काय करूया, थोडे तीळ आणि कोथिंबीर त्याच्यात घालून मिक्स करूया आणि गार झाल्यावर त्याचे नट बनवून घेऊया। हे बघा, हे आपलं रेडी झालंय। आता आपण ह्याला गार करून मग ह्याचे लांब लांब नट्स बनवून घेऊया आणि मग तळून घेऊया। हे बघा, आपलं मिश्रण आता गार झालंय। आता आपण त्याचे नट्स करूया, पण मी त्याच्या आधी मगाशी आपण ते कळत होतं ना तेव्हाच मीठ घालूया, मी विसरली। तर आपण आता मीठ घालूया त्याच्यात, चवीनुसार मीठ घाला आणि ह्याला चांगलं एकजीव करा परत। बॅटर रेडी आहे। आता आपण याचे बारीक बारीक गोळे करूया। असे लांब नट्स बनवून घेऊया आणि मग नंतर त्याला आपण तळूया। जास्त झाले तर तुम्ही ते फ्रीजमध्ये पण ठेवू शकता, फ्रीझरमध्ये भरून, आणि जेव्हा तुम्हाला सकाळी मुलांना टिफिनमध्ये वगैरे द्यायचं असेल तेव्हा तळून द्या। आपण हे सगळे नट्स रेडी करून घेऊया, मग ह्यांना फ्राय करायचं मी दाखवते। हे बघा, आपले सर्व नट रेडी आहेत। आता आपण ह्याला तळायला घेऊया। हे बघा, हे तेल तापले आता आपलं। आता आपण हे एक एक बॉल ह्याच्यात सोडूया। थोडं स्लो गॅसवर आपण याला छान तळून घेऊया, मग ते आतपर्यंत तळले जाते। आता आपण त्याला थोडं उलटं करून घेऊया। थोडे गोल्डन होईपर्यंत अजून आपण त्याला चांगले तळून घेऊ। हे बघा, हे आता गोल्डन ब्राऊन झाले। आता आपण ह्याला काढून घेऊया आणि बाकीचे जे आहेत ते आपण तळूया। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला
लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा मी कशा रेसिपी बनवते.